नमस्कार, मी डॉक्टर अनुजा केळकर. मी सायकॅट्रिस्ट आहे, डी ॲडिक्शन स्पेशलिस्ट आहे, सायकोथेरपिस्ट आहे आणि केळकर क्लिनिक, घोडबंदर रोड, ठाणे, मीरा रोडमध्ये ॲज अ सायकॅट्रिस्ट बऱ्याच वर्षांपासून प्रॅक्टिस करतो. आज आपण एक वेगळ्या विषयावर बोलणार आहे. काय होतं ना, बरेचदा माझ्याकडे कन्सल्टेशन करता लोक येतात, ते आपले कंप्लेंट सांगतात की मला झोप येत नाही, मला विचित्र घाणेरडे विचार येतात, न कळत विचार येतात, मला नकोय तरी येत आहेत, किंवा मला खूप उदास वाटतं आहे. आणि सगळी इन्फॉर्मेशन घेतल्यावर माझ्या लक्षात येतं की यांना डिप्रेशन आहे, यांना OCD आहे म्हणजे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर आहे, किंवा यांना स्लीपलेसनेस आहे. पण मला पुढे असं त्यांच्या बोलण्यातून लक्षात येतं की त्यांना हा प्रॉब्लेमचा प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे त्यांना प्रॉब्लेम आहे हा भाग वेगळा आहे, पण प्रॉब्लेम आहे यापेक्षा पण हा का होतोय याच्याबद्दल त्यांना जास्त डिस्ट्रेस आहे. म्हणजे डिस्टर्बन्स अबाउट डिस्टर्बन्स. म्हणजे की फॉर एक्झाम्पल, मला खूप राग येतोय, आय एम अँग्री, आय एम गेटिंग अँगर आउटबर्स्ट. पण अँगर आउटबर्स्ट होत आहेत हे एक्नॉलेज करण्यापेक्षा मला त्याच्याबद्दल हा का होतोय याच्याबद्दल राग जास्त येतोय. म्हणजे अँग्री गेटिंग अँग्री. किंवा मला खूप अनवॉन्टेड विचार येत आहेत, घाणेरडे विचार येत आहेत आणि त्याची मला अपराधी भावना आहे, म्हणजे गिल्ट अबाउट हॅव्हिंग दिस अनवॉन्टेड थॉट्स. किंवा मेंटल इलनेस मला आहे याचा मला लाज वाटते, शेम अबाउट हॅव्हिंग मेंटल इलनेस. तर डिस्टर्बन्स अबाउट डिस्टर्बन्स हा प्रॉब्लेम जो आहे ना, हा मला बऱ्याच लोकांमध्ये जाणवतो. आता याचं करायचं काय, हे कसं कमी करायचं? पहिली गोष्ट की आपल्याला हे एक्सेप्ट करणं गरजेचं आहे की मला हा प्रॉब्लेम आहे. एक्नॉलेज करा की ओके, मला राग येतोय. का राग येतोय हा नंतरचा भाग आहे, पण राग येतोय. जेव्हा आपण हे एक्सेप्ट करू मग त्याच्या सोल्युशन्सवर आपण बोलू शकतो. फक्त का राग येतोय, मला का राग येतोय याच्यावरच बोललो आणि हे मलाच का होतंय याच्यावरच बोललो तर पुढची स्टेप अचीव होणार नाही. मेंटल हेल्थ रिलेटेड व्हिडिओज माझे रिलीज होत असतात. त्याच्यात अधिक जानकारी तुम्हाला हवी असेल तर तुम्ही माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि वेळोवेळी माझ्या चॅनलवर बरेच व्हिडिओज मेंटल हेल्थ रिलेटेड अपलोड होत असतात. त्याची माहिती तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.